तर विषय असा आहे की आपण पाहत आलेलो आहे की निवडणुकीपासून शासन फक्त आश्वासनं देत आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या नवीन आश्वासनं दिले जातात, परंतु एकाची पूर्तता होत नाही आणि सगळेजण मौन धरू नये म्हणून आता मौन तोडण्याची वेळ आलेली आहे. सुरुवातीचे काही दिवस आम्ही विचार केला की नवीन शासन आता स्थापन झालेलं आहे, ते काही ना काही निर्णय घेतील, काही ना काही उपाययोजना योजतील असं वाटत होतं. परंतु कित्येक महिने निघून गेले तरीसुद्धा अजूनही त्यांचं काही विचार विनिमय दिसत नाही, म्हणून हे मौन तोडून बोलण्याची वेळ आलेली आहे. तर उद्या आम्ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या शेतकरी मोर्चामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. जसं निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांनी आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा, अजूनही कोरा झालेला नाही, उलट शेतकरी कोरा व्हायची वेळ आलेली आहे. म्हणून ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आहे. त्यानंतर आपण आता पाहाल कपाशीचा पेरा यावेळेला कमी झालेला आहे आणि मक्याचा पेरा वाढलेला आहे. कपाशीचा पेरा का कमी झाला हे आपल्याला माहिती आहे. कपाशीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, परंतु भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी मक्याकडे वळलेला आहे. आणि मक्याकडे वळल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मक्यासाठी युरियाची अत्यावश्यकता असते. तो युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आणि जर युरिया असलाही तर तो लिंकिंगशिवाय भेटत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या वेळेला शेतकऱ्यांना जो उपलब्ध व्हायला पाहिजे युरिया तो होत नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हा एक प्रश्न मांडलेला आहे. त्यानंतर आता सध्या गाजावाजा चालू आहे सोलर पंपचा. अतिशय चांगली योजना आहे, आम्हालाही आवडते ती योजना, परंतु मागेल त्याला सोलर पंप कुठे मिळतो आहे. तर आमची मागणी तीच आहे की तुम्ही वीज देऊ शकत नाही ना, तर निदान सोलर पंप तर द्या, जेणेकरून शेतकरी आपल्या शेतामध्ये मेहनत करेल, वेळेवर पाणी देईल आणि आपलं उत्पन्न वाढवेल. त्याच्यासाठी सुद्धा आमची एक मागणी आहेच. त्यानंतर स्मार्ट मीटरचं आपण पाहिलं असेल, सध्या शासनाने स्मार्ट मीटरचा धडाका लावलेला आहे. त्या स्मार्ट बिलाचे अव्वाचे सव्वा बिल येत आहेत आणि सर्वसामान्य माणसांचं कंबरडं मोडणार आहे. म्हणजे विजेचा वापर होऊच नाही असं शासनाला वाटतं की काय असं वाटायला लागलेलं आहे. अशा विविध प्रश्नांसाठी आम्ही आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर शेतकऱ्यांना वास्तविक पाणी, बियाणं, खतं हे सगळं मुबलक आणि माफक दरामध्ये मिळावं. बियाण्यांचं सुद्धा तुम्ही पाहिलं असतील, बियाण्यांच्या सुद्धा किमती अव्वाच्या सव्वा झालेल्या आहेत. खतांच्याही किमती अव्वाच्या सव्वा झालेल्या आहेत. त्याच्यावर GST लावला जातो आहे, त्याच्यामुळे किमती वाढत आहेत. हा सगळा जो विषय आहे हा शेतकऱ्यांचा कंबरडं मोडणारेच विषय ठरत आहे आणि याला कुठेतरी तोंड फोडायला पाहिजे. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की पक्ष म्हणून नाही तर शेतकरी म्हणून तुम्ही सहभागी व्हा, एक जागरूक नागरिक म्हणून सहभागी व्हा आणि हा शेतकरी मोर्चा यशस्वी करा. इतक्या प्रचंड प्रमाणात उपस्थित राहा की या सरकारचे डोळे उघडायला पाहिजे. ज्यावेळेला संघटितरित्या लढा दिला जातो त्याच वेळेला शासनाचे डोळे उघडले जातात. आपण पाहिलं असेल शिक्षकांच्या मागण्या होत्या, आझाद मैदानावर ते बसलेले होते धरणे आंदोलनाला, तिथे सगळे एकत्रित संघटित पाहतात शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पण दुर्दैव आहे की शेतकरी एकत्रित होत नाही. आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना एकत्र करवावं आणि या झोपलेल्या शासनाला जागा करून या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बाबी मंजूर करून घ्याव्या, मिळवून द्याव्या, याच्यासाठीच आमचा मोर्चा आहे. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण उद्या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे. पत्रपरिषद बोलवण्याचं प्रयोजन सांगितलं. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 12 वाजता आम्ही महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सर्व एकत्र जमणार आहोत. त्या ठिकाणावरून शासनाची प्रेतात्मक प्रेत यात्रा या ठिकाणी काढली जाणार आहे. कारण हे शासन मेलेलं आहे, जनतेप्रती ते कुठली संवेदनशील नाही आहे. म्हणून शासनाला त्यांच्या भावना, आमच्या भावना पोहोचवण्यासाठी शासनाची प्रेतयात्रा काढून त्याचा निषेध करून महाराणा प्रताप चौकापासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करत येणार आहोत. ते प्रेतयात्रा घेऊन येणार आहोत आणि या चौकात आल्यानंतर या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन करून या ठिकाणी शासनाचा आम्ही निषेध करणार आहोत.